श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. तुम्हाला पुढे जाऊ न देणाऱ्या व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे ओळखायच्यात, ते तुम्हाला कधीच जिंकून देणार नाहीये. असं का होतं? आपल्या आयुष्यात असे अनेक लोक असतात जे आपल्याला सतत बघा प्रत्यक्षपणे कमी लेखतात. आपण एखादे चांगलं कार्य करायला जाऊ ना, तेव्हा ते आपल्याला मागे ओढणार म्हणजे ओढणारच. कारण का असतं? त्यांना असं वाटतं की आपल्या पुढे जाऊ नये, बरोबर की नाही? पण आपण पण काही करू शकत नाही हो. ज्याप्रमाणे आपण सातत्याने प्रयत्न करत असतो, परंतु लोक बघा प्रत्यक्षपणे आपल्याला पुढे जाऊ देत नाही. मग आता त्यांच्यापेक्षा आपल्याला पुढे जायचं आहेच, कारण आयुष्य म्हटलं की बघा ज्याप्रमाणे सुखदुःख आहे तसं चढ उतार आहे, बरोबर की नाही? वेळ कोणासाठी थांबलेली नाहीये. आपली किंमत आपल्यावरच अवलंबून आहे. समर्थ म्हणाले, तुम्हाला कमी लेखणारे लोक कधीच जिंकून बघा प्रत्यक्षपणे जिंकू शकत नाहीये. आणि जर त्यांना जिंकायचं असेल तर ते आपल्याशी वाद भांडण नक्कीच करणार. ज्याप्रमाणे आपल्याला त्या स्पर्धेमध्ये न उतरण्यासाठी लोक काय करतील आपल्याला माहीत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, स्वतःला सिद्ध करण्याची घाई करू नका. तुम्हाला जे काही करायचं आहे ना, ते उत्तम प्रकारे करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला यशाचा टप्पा गाठायचा आहे, पण त्यासाठी घाई करणं महत्त्वाचं नाही. घाईघाईमध्ये निर्णय जर आपण घेतला आणि तो निर्णय जर चुकीचा ठरला, समर्थ म्हणाले, वेळ पण फुकट गेली, शरीराला त्रास पण झाला, पुन्हा प्रयत्न करावे लागतील. जे लोक तुम्हाला कमी लेखतायत ना, ते तुमच्याकडून लगेच यश, परिणाम किंवा पुरावा मागतात. कारण त्यांना तुमचं अपयश पटकन दिसावं असं वाटत असतं. आपण काय विचार करणार, अरे हा तर माझा मित्र आहे, ही तर माझी मैत्रीण आहे, हे कशाला माझ्या विरोधात जातील, का माझ्या कार्यामध्ये अडथळे आणतील? परंतु नाहीये, त्यांना तुमच्यामधला अपयश हेच सिद्ध करून दाखवायचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, तुमच्या मेहनतीची, प्रयत्नांची आणि क्षमतेची खरी कदर जी कोणाला असेल ती ओळखायचं आहे. स्वभाव ओळखायचा आहे. वेळ जसा पुढे जातो ना, तसे तुमचे प्रयत्न, परिणाम दिसायला लागतात. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे त्यांच्या शब्दांवर नाही, त्यांच्या वागण्यावर लक्ष ठेवा. लोक तुमच्या बघा प्रत्यक्षपणे तुम्हाला जे बोलत आहेत त्यांच्या शब्दांवर लक्ष ठेवू नका. ते कशा प्रकारे वागत आहेत ना, ते जाणून आपल्या कार्यामध्ये उतरणं गरजेचं आहे. कारण शब्द गोड बोलत असतील, बरोबर की नाही, तोंडावर स्तुती करत असतील, परंतु मागे बघा प्रत्यक्षपणे काटा काढणारे सुद्धा लोक तीच आहेत. म्हणून शब्दांवर लक्ष ठेवू नका, स्वभावावर ठेवा, वागण्यावर ठेवा. का असतं की तुम्हाला कमी लेखणारे लोक अनेकदा शब्दांचा वापर करून तुम्हाला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करतात. कधी टोमणे मारतात, कधी कुठल्या कामामध्ये शंका उपस्थित करून बघा आपल्याला ते काम कसं बंद होईल हे पाहत असतात. त्यामुळे आपलं काय होतं, मानसिक ताकद कमी होते. हा खरा हेतू स्पष्टपणे दिसू लागतो. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या कामामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. प्रश्न आहे म्हणजे उत्तर नेमकं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपल्या परिस्थितीवर आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. ज्यावेळी विचार जर आपण केला ना, एखाद्या कामामध्ये आपला देह गोंधळून जातो, तो गोंधळून जाता कामा नये.
स्वतःची किंमत मनात ठाम ठेवा. आपण स्वतःची किंमत बघा प्रत्यक्षपणे कमी करतो आणि दुसऱ्यांचा आपण विचार करत बसतो. आपण स्वतःहून स्वतःची किंमत ठेवली पाहिजे, लोकांच्या मतावर नाही हो. कारण काय असतं, किंमत त्यांच्या सोयीप्रमाणे ठरवण्याचा प्रयत्न करतात. कधी तुलनेतून करतात तर कधी अपयश दाखवून. पण जर तुमचं आत्ममूल्य लोकांच्या मतावर अवलंबून राहिलं तर तुम्ही कायम अस्थिर राहणार म्हणजे राहणार. म्हणून स्वतःची किंमत मनात ठाम असणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही आतून स्पष्टपणे असता तेव्हा बाहेरून येणारे शब्द कोणीही काढू शकत नाही. म्हणून मानसिक स्थिती तुम्हाला निर्णय घेण्यास स्थिर ठेवते. तुम्ही कोणाला खुश करण्यासाठी वागत नाही आहेत. बघा, आपण स्वतःच्या मार्गावर प्रामाणिकपणाने कार्य करतो. लोकांना खुश ठेवण्यासाठी आपण इतरत्र प्रयत्न करत असतो. परंतु आपल्या बाबतीत सुद्धा असं का होतं की बघा, प्रत्यक्षपणे तेच नातेवाईक, तेच मित्रमैत्रिणी, तेच पाहुणे आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. शेवटी ज्याप्रमाणे आपला निर्णय आपल्याला घ्यावा लागणार आहे, बरोबर की नाही? एखादं काम आपण हाती घेतलं आणि ते काम करत असताना कोणी आपल्याला प्रश्न विचारला तर प्रत्येकाला उत्तर देण्याची गरज नाही आहे. आपल्याला जर उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला आपल्या कार्यातून उत्तर देणं गरजेचं आहे. कारण काय असतं, आपण बोलून जातो परंतु जर आपण कर्तव्य पार पाडलं नाही तर पुन्हा तीच लोक आपल्याला बघा दाखवून देणार की बाबा तू हे वाक्य, हे शब्द बोलला होतास ना, मग पूर्ण का नाही केलंस. म्हणून ज्याप्रमाणे मुद्दाम तुम्हाला काय करत असतात, त्या चर्चेमध्ये आणत असतात, ओढत असतात. म्हणून आपलं लक्ष, आपला वेळ कुठे कमी पडत आहे, कुठे चाललेला आहे, ज्याप्रमाणे मनाला बघा स्थिर ठेवण्यासाठी, उत्तम प्रकारे मन एकाग्र करण्यासाठी कशाची गरज आहे, तर परमेश्वराच्या स्मरणाचीच गरज आहे ना. अहो, आपलं लक्ष चारी बाजूला असतं, चारी दिशांना असतं. म्हणून बघा प्रत्यक्षपणे आपल्याला बैचेन करतात. बघा, मनुष्य देह परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकतो, परंतु ज्याप्रमाणे आपल्या पुढे जर कोणी जात असेल तर आपण त्यांना बोलून नाही तर प्रत्यक्षपणे उत्तम प्रकारे कार्य करूनच पुढे जायचं आहे. तुमची वाट वेगळी ठेवा, समर्थ म्हणाले, आणि एकमेकांशी तुलना करणं बंद करा. आपण काय करतो माहिती आहे, आपला देह आहे ना एकमेकांच्या तुलनेमध्ये राहिलेला आहे. याची तुलना त्याच्याशी करतो, त्याची तुलना याच्याशी करतो आणि आपला देह कमी पडतो. कारण तुलना इतरांशी करतात, कारण तुलना केल्याने तुमचा आत्मविश्वास बघा प्रत्यक्षपणे डळमळीत होईल. पण प्रत्येकाची वाट, प्रत्येकाचा मार्ग, प्रत्येकाची परिस्थिती ही वेगळी आहे. स्वतःची वाट जर आपण वेगळी ठेवली तर इतरांच्या यशाने अस्वस्थ होत नाही. म्हणून हळूहळू आपली स्वतःची ओळख आपल्याला निर्माण करता आली पाहिजे, कोणत्याही तुलनेवर अवलंबून नाही, समर्थ म्हणाले. आणि हाच तो मार्ग आहे की प्रत्यक्षात आपल्याला पुढे जाण्याचा. म्हणून योग्य लोकांमध्ये स्वतःला तयार करा आणि प्रत्येक मनुष्य तुमच्या संघर्षाला, स्वप्नांना आणि कष्टांना समजून घेईलच असं नाहीये. स्वतःची कमजोरी कशामध्ये आहे हे लक्षात ठेवा. कुणासमोर हात पसरण्याची गरज पडणार नाही, कारण निवड तुम्हाला करायची. तुमचा योग्य उत्तम प्रकारे करिअरचा मार्ग जर निवडायचा असेल तर तुम्हालाच निवडायचा आहे, बरोबर की नाही. जर तुम्ही लोकांवर अवलंबून राहाल तर लोक तुम्हाला भरपूर काही गोष्टी सांगतील, पण योग्य तो मार्ग, बरोबर की नाही, जे तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हीच करणार आहात. म्हणून समर्थ म्हणाले, जे लोक तुम्हाला कमी लेखतात ना त्यांना तुमच्याच कार्यातून अशी उत्तरं द्या
की पुन्हा ते प्रश्न विचारायला येणार नाही. त्यासाठी तुम्हाला आत्मविश्वासाची गरज. जर तुमचा आत्मविश्वास अस्थिर असेल मग उपयोग काय? म्हणून समर्थ म्हणाले, स्वतःशी प्रामाणिक राहा, इतरांना उत्तर देऊ नका. कारण लोक तुम्हाला सतत स्वतःबद्दल शंका वाटावी असा माहोल तयार करतात, कधी तुलनेतून तर कधी अपयश दाखवून. तिथे आपल्याला सावध राहता आलं पाहिजे. स्वतःशी प्रामाणिक राहणं आणि कुठल्याही कामामध्ये गोंधळ निर्माण होणार नाही अशा प्रकारे जर आपण राहिलो तर नक्कीच उत्तम प्रकारे आपल्याला जो मार्ग मिळालेला आहे त्यातून यश हे प्राप्त होणारच. जय जय रघुवीर समर्थ.